स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेली आहे. आज आहे गुरुवार. तुम्हा सगळ्यांना शुभ गुरुवार. गुरुवार निमित्त तुमच्या सगळ्यांवर स्वामी महाराजांचा आशीर्वाद कायमस्वरूपी राहो एवढीच प्रार्थना करते आणि याचा संदेश काय आहे तेही सांगते. पण तत्पूर्वी तुम्हाला एकच सांगावंसं वाटतंय की स्वामी भक्त हो, स्वामी हसतात, स्वामी बोलतात आणि आपली भक्ती खरी असेल तर स्वामी सदैव आपल्यावर कृपाही करतात. स्वामी हसतात, स्वामी बोलतात आणि आपली भक्ती खरी असेल तर स्वामी सदैव आपल्यावर कृपाही करतात. आणि म्हणूनच मनापासून, अगदी मनापासून स्वामींना एकच सांगावे, जोडून या कर चरणी ठेवीला माथा, जोडून या कर चरणी ठेवीला माथा, परिसावी विनंती माझी सद्गुरुनाथा, परिसावी विनंती माझी सद्गुरुनाथा. जेव्हा आपण अशी प्रार्थना करतो तेव्हा स्वामी महाराज आपली प्रार्थना आवर्जून ऐकतात आणि त्याचा स्वीकार करून आपल्याला हव्या असणाऱ्या गोष्टी देखील मिळवून देतात. कारण जिथे अतूट विश्वास असतो तिथे सगळ्या काही गोष्टी साध्य होतात आणि अशक्य गोष्टी शक्य करण्याचं सामर्थ्य फक्त आणि फक्त या ब्रह्मांड नायकामध्ये आहे. तुम्हालाही जर असं वाटत असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि आजचा संदेश आवर्जून ऐका. गुरुवार निमित्तचा हा स्वामी संदेश तुम्हाला ऐकायचा असेल तर तुमच्या समोर 3 अंक दिसत आहे. त्या 3 अंकांपैकी एक अंक तुमच्यासाठी निवडा आणि संदेश जाणून घ्या. तर स्वामी भक्त हो, तुम्ही तुमच्यासाठीचा अंक निवडला असेल अशी मी आशा करते आणि याचा संदेश काय आहे तेही सांगते. बघा, ज्यांनी 121 हा अंक निवडला आहे त्यांना स्वामी काय सांगतात. स्वामी महाराज अशा भक्तांना सांगतात, अरे तू आमचा भक्त आहेस, मग तुझी जबाबदारी आमच्यावर आहे. कारण जो भक्त नितांत श्रद्धा ठेवून सदैव आमचे स्मरण करतो त्याच्यापर्यंत आम्ही स्वतः जातो. म्हणून जेव्हा तू आमचा सेवेकरी होतो तेव्हा ती इच्छा तुझी नसून ती आमची असते. आमच्या सेवेकऱ्यांची निवड आम्ही स्वतः करतो, आमच्या सेवेकऱ्यांची निवड आम्ही स्वतः करतो. अरे ह्या गोष्टी आपोआप घडत नाही, तर ह्या गोष्टी आम्ही जाणून बुजून घडवून आणतो. आमच्या शिष्याची जेव्हा आध्यात्मिक तयारी पुरेशी होते तेव्हा खऱ्या अर्थाने आम्ही स्वतःच त्याच्या शोधात जातो आणि त्याचं कायमचं बनून राहतो. जसं एखादं कमळ फुललं की भुंग्यांना आमंत्रण द्यावं लागत नाही ना. पाणी 100 अंशापर्यंत तापले की त्याची वाफ बनवावी लागत नाही ना. तसंच एखादा शिष्य आमच्या भक्तीत परिपक्व झाला की त्या ठिकाणी गुरुला जावंच लागतं. शिष्याला गुरुपर्यंत येण्याची गरज पडत नाही. म्हणून तू आमच्या भक्ती मार्गात आल्यानंतर स्वतःला परिपक्व करण्याचा प्रयत्न कर. आणि जेव्हा तुला स्वतःला परिपक्व करायचं असतं, सिद्ध करायचं असतं, तेव्हा तुला गरज असते ती नामाची. म्हणून तू आमचं नाम घे. सातत्याने जेव्हा तू आमचं नाम घेतो तेव्हा खऱ्या अर्थाने आम्ही तुझ्या चराचरात सामावून जातो आणि तू एक स्वामी भक्त होऊन जातो. आणि जेव्हा एखादा स्वामी भक्त अशा प्रकारे तयार होतो तेव्हा आम्ही त्याला एकच सांगतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आता ज्यांनी 111 हा अंक निवडला आहे त्यांना स्वामी काय सांगतात बघूया. स्वामी महाराज अशा भक्तांना सांगतात, अरे तुझ्या आजूबाजूला कितीही गोतावळा असू दे, पण त्या गोतावळ्यात तुला गरज लागल्यानंतर पळ काढणारे आणि वाईट काळात तुला टोमणे मारणारे भेटणारच. म्हणून तुला सांगतोय, जर तुला वाईट काळात कोणी साथ देणारं नसेल तर तुझा हा गुरु सदैव तुझ्यासाठी आहे. ह्या गुरुची कृपा तुझ्यावर सदैव होत असते. प्रत्येक संकटावर मात करून पुन्हा एकदा उभं राहण्यासाठी जी हिंमत तुला मिळत असते ती हा गुरुच तुला प्रदान करत असतो. म्हणून हे आयुष्य तुला लाभलं आहे, हा मनुष्य देह तुला प्राप्त झालेला आहे, तर ह्या आयुष्यामध्ये गुरु करायला विसरू नको. अरे ज्याने गुरु केला तोच खऱ्या अर्थाने पुढे गेला आणि ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. पण ही गुरुची कृपा नेमकं कशी होते हे तुला समजत नाही. अरे आयुष्यात येणारी अनेक संकटे जेव्हा तुझ्या नकळत टळून जातात ना, तेव्हा खऱ्या अर्थाने
ती संकट टळणं म्हणजेच गुरुकृपा असते. वाहन चालवताना खाली पडता पडता तू स्वतःला सावरतो तेव्हा ते सावरणारे हात म्हणजे गुरुकृपा असते. तुझ्या एक वेळेचे जेवणाचे वांदे असताना तुला 2 वेळेचं पोटभर मिळालेलं अन्न म्हणजे गुरुकृपा असते. कोसळलेल्या दुःखरूपी डोंगराला पेलण्याची जी ताकद तुझ्यामध्ये येते ना, ती ताकद म्हणजे गुरुकृपा. आणि सर्व संपलेलं असताना पुन्हा एकदा तुझ्यामध्ये जिद्द निर्माण होते, नवीन काहीतरी करून दाखवण्याची ती जिद्द म्हणजे गुरुकृपा. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारा मार्ग म्हणजे गुरुकृपा. अरे, तुला तुझ्या गुरुची ओढ लागते, भेटण्याची इच्छा प्राप्त होते आणि तुझं मन गुरुच्या सेवेत तल्लीन होतं, ही देखील गुरुचीच कृपा असते. म्हणून तुला एकच सांगतोय, तुला जर ही गुरुची कृपा प्राप्त करून घ्यायची असेल तर नामाशिवाय तुला पर्याय नाही. जसं जसं तू नाम घेतो तसा तसा तू गुरुच्या अजून जवळ जातो आणि ही गुरुकृपा तुझ्यावर सदैव होत राहते. आणि तुझा हा गुरु मग तुला एकच सांगतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आता ज्यांनी 151 हा अंक निवडला त्यांना स्वामी काय सांगतात बघूया. स्वामी महाराज अशा भक्तांना सांगतात, अरे, काही लोक तुझ्या आयुष्यात अशीच असतात. वाटेल तेव्हा तुझ्याशी बोलतात आणि वाटेल तेव्हा तुला टाळतात. वाटेल तेव्हा तुझ्याशी बोलतात आणि वाटेल तेव्हा तुला टाळतात. वाटेल तेव्हा जवळ करतात आणि वाटेल तेव्हा दूरही लोटतात. वाटेल तेव्हा तुझ्यावर मन भरून प्रेम करतात आणि वाटेल तेव्हा तेच प्रेम ते नाकारतात. वाटेल तेव्हा तुझा हात हातात धरतात आणि वाटेल तेव्हा तुझी साथही सोडतात, तुझी साथही सोडतात. तरीही तू मात्र अशा स्वार्थी लोकांच्या जवळच घुटमळत असतो आणि वारंवार त्यांना स्वतःकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असतो. अरे, का म्हणून अशासाठी तू वेळ वाया घालतोस आणि स्वतःची किंमत आणखी शून्य करून घेतोस. त्यांना फिकीर नसते कशाचीच, ना कुणाच्या अश्रूंची, ना कुणाच्या भावनांची, ना कुणाच्या अपेक्षांची आणि ना कुणाच्या अस्तित्वाची, ना कुणाच्या जीवाची आणि ना कुणाच्या आत्मिक समाधानाची, ना कुणाच्या आत्मिक समाधानाची. म्हणून तुला सांगतोय, अरे, अशा लोकांच्या नादी लागण्यापेक्षा तू आमचं नाम घे, आमच्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न कर. हे बघ, कितीही चांगली गाडी ओढली तरीही घोड्याला चापकाचे फटकारे चुकत नसतात. झाडांनी कितीही चवदार गोड फळं दिली तरीही दगडांचा मार मात्र त्यांना कधीच चुकत नसतो. तसंच तू कितीही चांगली व्यक्ती बनण्याचा प्रयत्न केला, तू कितीही चांगले कर्म करण्याचा प्रयत्न केला तरीही ह्या लोकांच्या टीकेमधून तुझी सुटका होऊ शकत नाही. म्हणून अशा टीका करणाऱ्या लोकांचा विचार करण्यापेक्षा आणि त्यांच्या टीकेनंतर स्वतःमध्ये वारंवार बदल घडवून आणण्यापेक्षा तू स्वतःचाही विचार करायला शिक आणि तुझ्या या स्वामी माऊलीच्या नजरेत तू कसा योग्य सिद्ध होणार एवढाच विचार करण्याचा प्रयत्न कर. अरे, जेव्हा तुझे कर्म चांगले असतात आणि तुझी नीतिमत्ता स्वच्छ असते तेव्हा ह्या लोकांसमोर काहीही सिद्ध करण्याची गरज नसते. कारण त्यावेळेस त्या लोकांपेक्षा तू आमच्या नजरेला महत्त्व द्यायला हवं. आणि ज्या वेळेस तू आमच्या नजरेत एक चांगली व्यक्ती म्हणून असतो तेव्हा तू आम्हाला प्राणाहून प्रिय असतो, तू आम्हाला प्राणाहून प्रिय असतो. आणि जेव्हा हा ब्रह्मांड नायक तुझ्यावर प्रेम करतो, तुझ्यासाठी धडपडतो, तरीही तू अशा स्वार्थी लोकांच्या नादी का म्हणून लागतो. म्हणून तुला सांगतोय, तुझी स्वतःची कर्म चांगली ठेव आणि आमचं नाम मनापासून जप. आम्ही देखील तुला सदैव जपू, आम्ही देखील तुला सदैव जपू. आणि तुला एकच सांगू, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, गुरुवार निमित्तचा स्वामी संदेश तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. तुम्ही कोणता अंक निवडला होता हे देखील कळवा.
पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत रहा. धन्यवाद.